आर्या, हे बघ, ही चिठ्ठी आहे. ही तू तुझ्या आईला देशील? हां, मी तुला या वहीमध्ये ठेवून देते, ठीक आहे? आईपर्यंत पोहोचव. आईला सांग की सईताईने दिली आहे. थँक्यू. तू आता जा घरी, ठीक आहे? आणि छान चित्र रंगव. आर्या नाव आहे तिचं. खेळायला आली होती इथे. आणि तुलाही माहिती आहे ना की मला लहान मुलं किती आवडतात ते. मलाही कंटाळा आला होता म्हणून थोड्या वेळ तिच्यासोबत वेळ घालवावा, बाकी काही नाही. आर्या, तू जा. हा, आता आपण उद्या खेळूयात. बाय. आर्या, तुझं ते काहीतरी पडलंय बघ. हे पान माझं नाहीये, हे पान मावशीचं आहे. मावशीने मला दिलं. बाय मावशी. आर्याची आई, मला माहिती आहे तुम्ही मला ओळखत नाही. पण मला तुमच्या मदतीची गरज आहे. मी एका संकटात आहे. प्लीज ह्या नंबरवर कॉल करा आणि माझ्या मिस्टरांना इथला पत्ता द्या. विक्रम, चुकलं माझं. चूक झाली माझ्याकडून. पण तू देवांशनं काही करू नको, प्लीज प्लीज. त्यांना काही करू नको. हवं तर मी पाया पडते तुझ्या. प्लीज प्लीज मला माफ कर, प्लीज विक्रम, प्लीज माफ कर मला. पण त्यांना काही करू नको. का असं करतेस? हा, अरे आर्याच्या आईने वाचलं असतं तर काय वाटलं असतं तिला? सई, खरंच हा विचार केला असता की मी कोणीतरी हैवान आहे. सई, तू इथे आल्यापासून तुला खुश ठेवण्यासाठी मी किती धडपडतो. प्रत्येक गोष्ट सई मी तुला हातात देतोय. एक सुंदर नवीन आयुष्य देण्याचा प्रयत्न करतोय मी तुला. सई, मी आता काय करू ग? कसं समजावू तुला की मी आधीचा विक्रम नाहीये सई. आता मी सुधारलोय. सई, मी दिवस रात्र एकच विचार करत असतो, एकच प्रार्थना करत असतो की माझ्या सईने माझ्याकडे प्रेमाने बघावं एकदाच. सई, तू माझ्याकडे प्रेमानं बघण्यात तर सोड सई. तू मला सतत माझ्या भूतकाळाची आठवण करून देते सई. का? माझं, मला माफ कर, प्लीज माफ कर. कितीदा माफ करू सई? कितीदा माफ करू? आणि कितीदा तू ही चूक करणार आहेस सई? सई, तुला आठवतं तू सई शाळेत होतीस ना शिकवायला, तेव्हा सई खूप लहान मुलं मस्ती करायचे. तू त्यांना समजावायचीस पण काही मुलं तरी नाही ऐकायचं. मग सई तू काय करायचीस आठवतंय तुला? सई, तू त्यांना शिक्षा करायचीस. मला असं वाटतंय सई, आता मला तुला तशीच शिक्षा करावी लागणार आहे. नाही विक्रम,
मी खरंच हात जोडते तुझ्या पुढे, चुकलं माझं, पण याची शिक्षा तू देवांशना देऊ नको. माझी चूक आहे ना, मला त्रास दे, माझा जीव घ्यावा तर बरे प्लीज. मी सई काय 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 करतेस तू? सई काय बोलतेस हे? हा सई मी तुझा जीव घेईन सई. अगं काय बोलतेस तू हे सई? माझं खूप प्रेम आहे सई तुझ्यावर, खरं प्रेम आहे. अगं तुझा जीव सई मला किती मोलाचा तुला माहित नाही का सई? नाही सई नाही, मी असं करूच शकत नाही ग. उलट सई मला आता अशी शंका यायला लागली आहे ना की तुझ्यासाठी त्या देवांशचा जीव आता मोलाचा राहिलेला नाहीये. विक्रम काय बोलतोस तू? हे असं मग काय सई? काय सांग ना सई. तुला माहिती आहे ना मी त्याच्या डोक्यावर बॉम्ब प्लांट केलाय. सई तरी सुद्धा हे असले प्रकार करतेस? हा खरं तर ना सई, त्या देवांशला ना मारून टाकायला हवं. 1 मिनिटही नाही लागणार सई मला त्याला संपवायला. लक्षात ठेव. नाही सई, मी असं करणार नाही, कारण मला माहिती आहे की जर मी असं केलं तर तुला इथे थांबायला काही कारणच उरणार नाही सई. कारण तुझी आई, सासू, सासरे हे तर जिवंतच राहतील ना सई. मग तुला त्यांच्याकडे परत जावंसं वाटेल है ना? नाही विक्रम प्लीज, नाही. हो सई हो. आणि आजच मी त्या सगळ्याचा बंदोबस्त करून आलोय. बघायचंय तुला? बघायचंय? बघ. बघितलंस सई? मी तुझ्या सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी बॉम्ब प्लांट करून ठेवले. नाही म्हणजे सगळ्यांना समान वागणूक मिळायला हवी ना सई. तू जर का आता पुन्हा आगाऊपणा केलास ना तर लक्षात ठेव, देवांश सकट मी सगळ्यांना उडवून टाकेन. विचार कर सई, मी फक्त एक बटन दाबायची खोटी आहे आणि ते बटन दाबलं ना की देवांश सकट तुझे सासू, सासरे, आई, रिया, ती माजोरडी भैरवी सगळ्यांची राख होऊन जाईल सई.